अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आयोजित अनुभूती 3.0 समर कॅम्प. तर मी ब्लॉगवर येतो तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या या समर कॅम्पवाल्या व्लॉगमध्ये. आम्ही सर्वजण निघालो होतो मधाचे गाव पाडगाव या ठिकाणी. या गावचा अनुभव एवढा चांगला येईल असं स्वप्नातसुद्धा विचार केला नव्हता. तर सर्वात पहिल्यांदा आम्हाला सर्वांना एका ठिकाणी बसवण्यात आले आणि आमचे ग्रुप्स पाडण्यात आले आणि माझ्या ग्रुपचे नाव होते शेलार मामा. हे होते आमचे ग्रुप मेंबर्स. पहिला दिवस तर खूप जास्त मजेशीर गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही सर्वजण लवकर उठलो आणि निघालो होतो पाडगावच्या डॅमवरती. जाताना सर्वजण एका लाईनीमध्ये निघालो होतो आणि शेवटी पोहोचलो पाडगावच्या डॅमवरती. डॅम बघून खूपच जास्त छान वाटले कारण डॅमचा भोवतालचा परिसर खूपच सुंदर होता. नंतर खाली उतरून निघालो ट्रेकिंग करायला. रस्त्यातून जाता जाता कैरीचे झाड दिसले. एक कैरी घेतली, थोडी आंबट होती पण खूप छान होती. डॅममध्ये मज्जा तर खूपच केली होती. थोडे खेळ पण खेळले होते. फॉर एक्झाम्पल डिबेट कॉम्पिटिशन, ओपन माईक, ट्रेजर हंट आणि रात्रीचा रंगमंच तर मी कधीच विसरू शकत नाही. कॅम्पचा शेवटचा दिवस आलता आणि हे होते आमचे कॅम्पमधले शेवटचे जेवण, जे की खूपच छान झाले होते. असंच भेटूया नवीन नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.